एक फार्स पाहायला मिळाला आणि या फार्सचं नाव होतं चोराच्या उलट्या बोंबा। मला महाराष्ट्राच्या सर्व जनतेची एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की एखादा ड्रग्ज माफिया एखाद्या शहरातला नागरिक आहे म्हणून त्या शहराला महाराष्ट्राभर बदनाम करण्याचा डाव संजय राऊत आणि त्यांच्या बगलबच्चांनी आज नाशिकमध्ये आखला। एक नाशिककर म्हणून सर्वप्रथम अतिशय तीव्र शब्दामध्ये मी या गोष्टीचा निषेध करतो। काँग्रेसच्या काळामध्ये बेबी पाटणकर नावाची एक महिला ड्रग पेडलर होती आणि त्यांच्या काळामध्ये तर पोलीसच तिचे पार्टनर झाले होते आणि या बेबी पाटणकर यांच्या छातीवर मिऱ्या वाटण्याचं काम केलं होतं। आज ज्या पद्धतीनं संजय राऊत यांनी नाशिकमध्ये येऊन ललित पानपाटील प्रकरणी म्हणजे आपल्याच कार्यकर्त्याच्या विरोधात मोर्चा काढण्याचं काम केलं, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ज्या ललित पाटीलचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला होता त्या ललित पाटीलचं कनेक्शन काय याची निश्चित चौकशी झाली पाहिजे। आणि सर्वप्रथम आमचे आमदार देवेंद्रताई फरांदे यांनी सभागृहाच्या पटलावरती या ड्रग्सच्या काळ्या कारनाम्याचा पर्दाफाश करण्याचं काम केलं होतं। आज नाशिकमध्ये हा जो मोर्चा घडला याच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याकरता आणि या चोराच्या उलट्या बंबांना प्रतिसाद देण्याकरता आमच्या शहरामधले आमचे लोकप्रतिनिधी आमचे नेते आज आपल्याशी संवाद साधणार आहेत। मी माननीय देवयानीताई, माननीय सीमाताई आणि राहुल भाऊंना विनंती करतो की आपण पत्रकारांशी संवाद साधावा। आज ललित पाटील ह्या विषयामध्ये आपण बघत आहोत की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची पोलीस हे आपल्याला उत्तमरित्या कामगिरी करताना दिसतीये। मुळातच ललित पाटील ह्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना अटक झाली होती। ते अटक झाले त्या कालावधीमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी होते, त्यांना कोर्टाची कस्टडी होती आणि कोर्टाची कस्टडी असताना ते तातडीने रुग्णालयामध्ये दाखल झाले। एखाद्याला कोर्टाची कस्टडी असताना रुग्णालयामध्ये दाखल होतो आणि त्याच्यावरती कोर्टाची कस्टडी असताना पोलिसांची कस्टडी त्याला घेतली जात नाही सरकारच्या माध्यमातून, आणि तो सरकारचा कारण जावई असतो। ललित पाटील हा शिवसेनेचा पदाधिकारी होता आणि संजय राऊत साहेब सकाळी उठून जेव्हा बोलतात, माझं मत आहे एकतर ते मनोरुग्ण झालेले आहेत, नाही तर दुसरी गोष्ट की ते स्वतः काही अंमली पदार्थांचं सेवन करतात। त्यांची नार्कोटिक टेस्ट करायला पाहिजे। मी महाराष्ट्राच्या गृह खात्याला विनंती करेल, गृहमंत्र्यांना विनंती करेल की ललित पाटीलशी शिवसेनेचं असलेलं कनेक्शन महाराष्ट्राच्या जनतेच्या पुढे खुलं करावं। कारण ललित पाटीलला अटक झाल्यानंतर शिवसेनेचा थैथयाट हा महाराष्ट्रामधला सुरू झालेला आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरेंची, कारण आपण जर विचार केला तर जेव्हा महाराष्ट्राच्या पोलिसने नाशिकमध्ये येऊन नाशिकमधला ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला, काल सोलापूरचा कारखाना उद्ध्वस्त केला, ड्रग्ज माफियांना अटक केली आणि त्यानंतर शिवसेनेने त्यांचा मोर्चा घोषित केला। ललित पाटीलला अटक झाली तेव्हा शिवसेनेने मोर्चा का काढला नाही किंवा 2 महिन्यांपूर्वी शिवसेनेने मोर्चा का काढला नाही? मी तर गेल्या 2 अधिवेशनामध्ये आम्ही सर्व लोकप्रतिनिधी, आम्ही सर्व आमदार ह्याच्यावरची चर्चा करून आम्ही विधानसभेमध्ये ह्याच्यावरती वाचा फोडली। गृह खात्याशी आम्ही चर्चा केली, गृह खात्याला आम्ही सातत्याने ह्याची माहिती देतोय आणि त्या माहितीच्या अधिकाराखाली आज गृह खातं ह्याच्यावरती कारवाई करत असताना आपल्याला दिसतंय आणि आफ्टर ॲक्शन शिवसेना हा मोर्चा काढतीये। त्यामुळे संजय राऊत साहेब, माझं म्हणणं आहे
की शिवसेनेला, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला जाणारा हप्ता हा ललित पाटीलकडून बंद झाला काय, हा माझा पहिला सवाल आहे. आणि दुसरी गोष्ट की त्यांनी जे काही आमदारांच्या बाबतीमध्ये जर कुठली नावं घेतली असतील तर त्यांनी नावं घ्यावी. त्यांनी नुसता आरोप बेछूट करू नये. त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते पुरावे द्यावेत. परंतु या ड्रग प्रकरणामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे जे काही राजकारण करत आहे ते राजकारण थांबवावं. नाशिककर जनतेने त्यांना धन्यवाद दिले असते, पण ते कधी, जर त्यांनी 2 महिन्यांपूर्वी ह्या विषयावरती आवाज उठवला असता तर. परंतु 2 वर्षामध्ये काय, ते उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांच्या मुख्यमंत्री कालावधीमध्ये त्यांनी एकदाही कुठल्याही ड्रग माफियावरती महाराष्ट्रामध्ये कारवाई केलेली दिसत नाही. नंबर 2, सुशांत सिंग राजपूत प्रकरण, त्याचा मृत्यू अजूनपर्यंत महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही. त्याच्यामध्ये असलेलं ड्रग रॅकेट हे का दाबलं गेलं, हे का दडपलं गेलं, त्याच्यावरती चौकशी का झाली नाही. ड्रग्ज माफियांवरती गेल्या 3 वर्षांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना संजय राऊत साहेब तुम्ही एका शब्दाने देखील बोलले नाही. आज तुम्ही नाशिकमध्ये येऊन मोर्चा काढतायत. तुम्ही 2 वर्षापूर्वी नाशिकमध्ये येऊन ड्रग्ज चालू असताना तुम्ही त्याच्यावरती का कधी बोलला नाही. आणि म्हणून दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या राज्याच्या सरकारच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या एका नामवंत उद्योगपतीच्या घराच्या समोर जिलेटिन पेरण्यासाठी एका बडतर्फ अधिकाऱ्याची मदत घेतली जाते, त्याच्यामध्ये एका व्यापाऱ्याचं अपहरण केलं जातं, त्या व्यापाऱ्याचा खून केला जातो. आणि तरी देखील इथं येऊन जर आपण नाकाने कांदे सोलत असाल तर संजय राऊत साहेब हे बरोबर नाही आहे. आणि म्हणून आजचा मोर्चा हा ललित पाटीलला अटक झाली आहे म्हणून शिवसेनेने काढलेला आहे. आजचा मोर्चा मला असं वाटतंय की ललित पाटीलमुळे त्यांची की जी काही कोंडी झाली त्याच्यामुळे त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे. आणि एकूणच ड्रग प्रकरणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचं सरकार हे अतिशय काटेकोर पद्धतीने, कडक पद्धतीने अंमलबजावणी करतंय. राज्याच्या गृहमंत्र्यांनी जाहीर केलं होतं 4 दिवसापूर्वी, ललित पाटील कुठेही असेल देशामध्ये परदेशामध्ये त्याला कानाकोपऱ्यातून आम्ही शोधून आणू. ललित पाटीलला पकडून आणलेला आहे, त्याला अटक झालेली आहे. गृह खात्याने ही कामगिरी केलेली आहे. परंतु तुमच्या कालावधीमध्ये त्याला मोकळं का सोडलं होतं त्याचं उत्तर जर तुम्ही आज नाशिकच्या मोर्चातून दिलं असतं तर नाशिककरांनी कदाचित तुम्हाला माफ केलं असतं. परंतु आपण बघतोय की गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रामध्ये आज सरकार बदललेलं आहे आणि सरकार दमदार कामगिरी करत आहे. राज्याचे गृहमंत्री ह्याच्यावरती कडक अंमलबजावणी करत आहेत. आणि मी तुम्हाला सांगते, आम्ही शहरातले 3ही आमदार आमच्याकडे जी काही माहिती आहे ती माहिती आम्ही पोलिसांकडे देत आहोत. आणि ती माहितीच्या आधारावरती आता अटक सत्र या नाशिक शहरामध्ये सुरू झालेला आहे. आम्हाला नाशिकला ड्रग मुक्त करायचं आहे. आम्ही सत्तेमध्ये असताना देखील ह्याच्यावरती आवाज उठवला, आवाज उठवत राहू आणि या शहराला ड्रग मुक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध राहू. गृह खात्याच्या पेक्षा मी ह्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटला ह्या सगळ्या माहिती दिलेल्या होत्या. मी नाशिकच्या पोलिसांच्या बाबतीमध्ये माझं असलेलं मत हे 3 दिवसांपूर्वी मी प्रकट केलेलं आहे. ह्या विषयामध्ये कुठलाही सरकारी अधिकारी चाल ढकल करत असणार तर ते आम्ही खपवून घेणार नाही, ते आम्ही चालवून घेणार नाही. गेल्या 10 दिवसांपासून काही नंबर्स मी गृह खात्याला दिलेले आहेत. त्याचे व्हॉट्सअपवरती मी फोनची नंबर देखील दिलेले आहेत, नावं देखील दिलेलं आहे. त्या पद्धतीने महाराष्ट्राची पोलीस आता कामगिरी करत आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगेल की ह्या विषयाच्या बाबतीमध्ये
आम्ही मग तो पोलीस अधिकारी असेल तर त्यालाही सोडणार नाही असं समजते की काही पोलीस कर्मचारी देखील घेतात। एक लक्षात ठेवा, गुन्हेगाराला जात नसते, गुन्हेगाराला धर्म नसतो आणि गुन्हेगाराला कुठला अधिकार नसतो। गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, ह्याच्यामध्ये कोणी जरी आलं आडवं आणि जो कोणी जबाबदार असेल त्यांना आम्ही सोडणार नाही। शिवसेनेच्या ठाकरे गटाने आज जो मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चाविरोधात आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहे, परंतु आज सर्वसाधारण नाशिक शहराचा सांस्कृतिक परिस्थिती लक्षात घेतात शहरामध्ये असे प्रकार जे चालतात यापूर्वी आमदार आपण लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या काही कानावर तक्रारी आल्या होत्या का आणि त्या दृष्टीने काही आपण दखल घेतलेली आहे का? माझ्याकडे काही तक्रारी आल्या, आपल्या मतदारसंघामध्ये रोलेट सारखे सुद्धा जुगारीचे प्रकार चालू आहेत जे मध्यवर्ती ठिकाण आहे ते मध्यवर्ती ठिकाणाचे आपण आमदार आहात आणि हे शहर एवढं सांस्कृतिक असताना असे प्रकार घडतात। आतापर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून आपण काय पद्धतीने दक्षता घेतलेली आहे? आमदार ह्या नात्याने सातत्याने रोलेट असेल किंवा ड्रग्ज असतील, अंमली पदार्थ असतील, ह्याच्यावरती सातत्याने मी आवाज उठवण्याचं काम करते आहे। आणि हे प्रकरण जेव्हा माझ्या 6 महिन्यांपूर्वी लक्षात आलं तेव्हा ह्या विषयामध्ये माध्यमातले अनेक लोक साक्षीला आहेत आणि अनेक लोकांना ही माहिती दिली। मागच्या पोलीस आयुक्तांची बदली देखील ह्याच कारणांवरून झाली होती। आणि आता आपण बघितलं असेल की सातत्याने सदर विषयाच्या बाबतीमध्ये आम्ही मागणी करत आहोत। ज्या शाळेच्या बाहेर अंमली पदार्थ विकले जातात हे लक्षात आल्यानंतर त्या शाळेच्या मॅनेजमेंटच्या लोकांना बोलून त्यांच्याशी मी चर्चा केली, त्यांच्याकडे सिक्युरिटी नेमायला लावले, त्यांच्या शाळेतल्या मुलांची दप्तर आहेत हे त्यांनी चेक करावे, पालकांना अलर्ट करावं, शिक्षकांची बैठक घ्यायला लावली। अशा अनेक पद्धतीने आमदार म्हणून आम्ही काम केलेलं आहे। आपण म्हटले की अटक झाली म्हणून हा मोर्चा काढला, तर त्यांनी मोर्चा काढण्याची घोषणा 8 दिवस आधीच केली होती। शिवसेनेचं असं म्हणणं आहे आम्ही ज्यावेळेस मोर्चा काढण्याची घोषणा केली त्यावेळेस गृह विभागाने तर अटक केलेली त्यांच्या दबावामुळे। अहो, ललित पाटीलला ससूनमध्ये जावई म्हणून उपचार कोणी केला? तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी पोलीस कस्टडी का नाही मागितली? तेव्हा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होता। नाही, त्यानंतर तो नव्हता। ललित पाटीलच्याही बाबतीमध्ये मी तुमच्या माहितीसाठी सांगते की माझ्याकडे जे काही फोन नंबर होते त्याच्यामध्ये मला तो ललित पाटील माहीत नव्हता, मी त्याला ओळखत देखील नव्हते। पण तो माझ्याकडे जे काही नंबर होते त्या विषयावरती मी मागणी केलेली आहे आणि निश्चित ललित पाटीलला आमच्या सरकारने जावे म्हणून सोडलेला नाहीये। आमच्या सरकारने त्याला परदेशामध्ये पळून जात असताना त्याला अटक केली, त्याच्या भावाला अटक केली आणि अजून सुद्धा ह्याच्यामध्ये जे कोणी गुंतलेले असतील त्या सर्वांना अटक केली जाईल आणि राज्याच्या गृह खात्याकडे या सगळ्याची निश्चित पद्धतीने ह्या विषयाच्या बाबतीत गृह मंत्रालय म्हणजेच पोलीस प्रशासन आणि पोलीस प्रशासन म्हणजे आपल्याला माहिती आहे की पोलीस प्रशासन त्याच्यावरती जर त्यांच्याकडनं काही कामचुकारपणा झाला असेल तर निश्चित गृह खातं त्याच्यावरती कारवाई करेल। परंतु ललित पाटीलला शोधण्याचं काम, भूषण पाटीलला शोधण्याचं काम, तो नाव देखील आज ड्रगचे जे हँडलर आहेत, पेडलर आहेत, हे त्यांचं नाव बदलतायत, ते खरी ओळख त्यांची लपवतायत आणि ती खरी ओळख लपवून चुकीच्या नावाने हा ड्रगचा व्यवसाय करतायत। त्यामुळे देखील लोकांचा बुद्धिभेद होतोय। परंतु ह्या विषयाच्या वरती मी तुम्हाला सांगितलं की हे महाराष्ट्राचं एकनाथ शिंदेचं, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचं सरकार या ड्रग्ज माफियांना मागच्याही अधिवेशनावरती याच्यावरती चर्चा झाली, त्याच्याही मागच्या अधिवेशनामध्ये चर्चा झाली, त्याचे धागेदोरे आता सापडलेले आहे, त्याच्यातला अजून काही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि अजून आरोपी रडारवरती आहेत, त्यांना देखील काही दिवसांमध्ये निश्चित स्वरूपामध्ये अटक होईल। परंतु माझं म्हणणं आहे की ह्या विषयाचं राजकारण करता कामा नये। अहो, ज्या घरामध्ये मुलं ड्रग्ज घेत आहेत ना त्या घरामध्ये जाऊन विचारा त्यांची काय अवस्था आहे। हे पण नाव आणि म्हणजे किती नंबर आणि आकडा असं म्हणता येणार नाही, परंतु आतापर्यंत दिलेल्या लोकांपैकी जवळपास 7 ते 8 लोकांवरती कारवाई झालेली आहे। रोलेट हा विषय महत्त्वाचा आहे। आपल्याच मतदारसंघाच्या याच्यामध्ये रोलेटचे 3 लोक राहतात,
आपण यावर तरी आवाज उठवला? रोलेटवरती मी जवळपास 3 अधिवेशनांमध्ये आवाज उठवलेला आहे आणि रोलेटचं आणि शिवसेनेचं काय संबंध आहे ते देखील मी आपल्याला पुराव्यानिशी मी तुम्हाला माहिती देईल. एकाने विचार प्लीज. मुकुल बोला. हे आदरणीय पालकमंत्री दादा भुसे यांनी 2 दिवसांपूर्वी आपल्या सर्व पत्रकारांशी संवाद साधलाय. त्यांनी सांगितलं असेल की मी स्वतः जर त्याच्यामध्ये दोषी असेल, कोणी लोकप्रतिनिधी दोषी असतील तर त्यांची निश्चित ओपन चौकशी करण्यात यावी आणि हेच मत नाशिकच्या सर्वच आमदारांचं आहे. आणि स्पष्टपणे याच्यामध्ये असं आहे, याच्यामध्ये स्पष्टपणे असं आहे की ही भारतीय जनता पक्षाच्या देवेनी फरांदेंनी राज्यामध्ये सर्वप्रथम विधानसभेच्या पटलावर ड्रग्सचा मुद्दा उपस्थित केला होता. आज संजय राऊतांनी जो प्रयत्न केला हा चालत्या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न संजय राऊतांचा. या सर्वस्वी श्रेय हे भारतीय जनता पार्टीचं. म्हणजे आज ललित पाटीलला अटक झाली ह्याचं श्रेय संजय राऊतांनी घेऊ नये. ललित पाटील इतके दिवस बाहेर राहिला ह्याचं कारण शिवसेना आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. सक्षम आहे तर 9 महिने 1 वर्ष तो आरोपी रुग्णालयात ऍडमिट कसा होता? एक तर तुमची यंत्रणा कुठेतरी कमजोर, आरोग्य यंत्रणा कमजोर आहे का गृह खातं कमजोर? तो पळून गेला. चौकशी समिती केली नाही. प्रश्न आहे, महाविकास सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, ललित पाटील हा शिवसैनिक होता, तरी देखील त्याला अटक झाली. त्यानंतर पुण्याच्या जेलमध्ये त्याला ठेवण्यात आलं आणि तुमचं सरकार आल्यानंतर तो 18 महिने तो उपचार घेतो, तिथून पळून जातो, त्याला हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था होती. आज राज्याच्या गृहमंत्र्यांनी ह्याच्यावरती वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी तो केला कधी अटक झाली, त्याची पोलीस कस्टडी त्या कालावधीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी का मागितली नाही, त्या कालावधीतल्या सरकारने त्याची देखील त्यांनी मागणी केलेली आहे. आणि ह्या सगळ्या ललित पाटील प्रकरणामध्ये कोण दोषी आहे, तो का इतके दिवस हॉस्पिटलमध्ये राहिला, ह्या सगळ्या विषयाच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने चौकशी समिती नेमली आहे. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर ह्या विषयावरती आपल्याला नीट भाष्य करता येईल. ह्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल मी म्हणेल की त्याला निश्चित स्वरूपामध्ये फासावरती चढवायला पाहिजे. उद्धव साहेब संजय राऊत साहेबांना छोटी भाभी आणि मोठी भाभी हे त्यांना 2-2 भाभ्या माहिती असतील. आमच्याकडे ही संस्कृती नाहीये 2 भाभ्यांची. त्यामुळे आम्हाला हे छोटी भाभी मोठी भाभी काय हे आम्हाला माहित नाही. स्वप्ना पाटकर, डॉक्टर स्वप्ना पाटकर या महिला डॉक्टरच्या तक्रारीचं काय झालं हे संजय राऊतांना विचारत होते. अजून काही प्रश्न ताईंना? आम्हाला 16 आणे देखील भाजपच्या कुठल्याही आमदाराला जात नाही म्हणून आम्ही आज 3 आमदार या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आमच्या तिघांचंही हेच मत आहे. आणि मी तुम्हाला काय सांगते, आम्हाला जर कोणी पैसे दिले पुरावे द्या. माझा तर CDR माझ्या फोन नंबरचा मी तुमच्याकडे मीडियाकडे सगळ्यांना 2 महिन्याच्या काढून द्यायला तयार आहे. खुल्या चौकशीला मी तयार आहे, आमचे दोन्ही आमदार देखील तयार आहे. त्यामुळे आम्ही अशा पद्धतीने, म्हणूनच मी हे मनोरुग्ण आहेत का, आरोप जरूर करावे. आरोप कधी करावा, पुरावा असेल ना तर करावा. ऐका, त्यांनी जर नाव घेतलं की आमदार देवयानीताई फरांदे, सीमा हिरे, राहुल डिकले तर आम्ही निश्चित स्वरूपामध्ये कायदेशीर कारवाईला पुढे जाऊ. एखाद्या गोष्टीला वकील तर पुरावे दिल्याशिवाय ते आरोप करू नये. आज जर तुम्ही फोटो बघितले किंवा मागचे सोशल मीडियावर जे फिरत होतं ते जर बघितलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांबरोबर ललित पाटीलचे फोटो, आमच्या 3 आमदारांबरोबर फोटो आज आमच्या 3 आमदारांचे फोटो आहे का त्याच्यात? आमचे नाही आहेत, आमचे एकाचे फोटो नाही, दुसरं आमचं कनेक्शन नाही, तो काळा का गोरा आम्ही ओळखत नाही. आणि तिसरी गोष्ट, ते म्हणता पैसे घेतले, आमचा CDR काढावा. आमचा ह्या गोष्टीचं राजकारण करायचं नाही, पण जी नाशिकला जी राजकीय शक्ती, जे राजकीय नेते जर का आमच्या नाशिकला या पद्धतीने खराब करत असतील, तरुण पिढी खराब करत असतील, आज माझा मुलगा 10वीला जर तो या नशेत गेला, काय उपयोग आहे माझ्या पदाचा? त्याच्यामुळे या गोष्टीला सपोर्ट करण्याची संस्कृती भाजपची नाही, लक्षात ठेवा.
आणि गुंडांना आमच्या पक्षात घेऊन डोक्यात घेऊन नाचणाऱ्याची आमची संस्कृती नाही. त्याच्यामुळे ह्या ललित पाटीलला कोणत्या राजकीय नेत्यांचा पाठिंबा आहे, कोण हप्ते घेतं याची चौकशी करावी म्हणून सरकारकडे आम्ही तिन्ही आमदार आज मागणी करतो. आपण स्वतः वकील देखील आहात. या सगळ्या प्रकरणामध्ये जर आरोप सिद्ध होत नसेल तर आपण कायदेशीर करणार करणारच 100%. नाव घ्यावं त्यांनी, नाव घ्यावं. आम्हाला लोकांसमोर जनतेसमोर जावं लागतं. नाही पण तुमच्याच पक्षाच्या लोकांचे फोटो पब्लिश झालेत. आमचे सीडीआर काढावे, आमचं कनेक्शन बघावं. काय उगाच बोलण्यापेक्षा संजय राऊत तिथे येतात, काय उद्योग करता एकदा त्यांचीच चौकशी झाली पाहिजे. नाशकात येऊन काय काय करता. आमचा नाशिककरांचा एक प्रश्न आहे. ज्या वेळेला तुमच्यावर आरोप व्हायला लागले तेव्हा तुम्ही भाजपचे सगळे आमदार एकत्र आले. इतके दिवस नाशिकमध्ये ड्रग्जचं रॅकेट सुरू होतं, त्यावेळेला भाजपच्या तिन्ही आमदारांना एकत्र यावं का वाटलं? भाजपच्या नाही, 2 मिनिटं, तिन्ही आमदार एकत्रच आहोत करू. मागच्या अधिवेशनात याविषयी प्रश्न उठवला होता. नसता तर बोलायचं. आम्ही प्रश्न उठवला होता आणि या संदर्भात आवाजही उठवला होता. नंतर काय झालं? मी बोलतो, राहुल मी बोलतो. ऐका ना, तुम्ही सभागृहामध्ये आवाज उठवला, तुम्ही सभागृहामध्ये आवाज उठवला. तुम्हाला त्या सभागृहामध्ये बोलण्यासाठी किती स्वतःच्या पक्षामध्ये किती संघर्ष करावा लागला हे आम्हीच बघितलं. प्रश्न असा आहे की तुम्ही एकटा त्या ठिकाणी बोलला, मात्र हे ड्रग्सचं प्रकरण मुलांच्या घरापर्यंत गेलं. तोपर्यंत भाजपचे 3 आमदार नाशिकमध्ये आहे. तुम्ही 3 आमदार त्यावेळेला रस्त्यावर का उतरले नाही, 2 मिनिटं मी या विषयाच्या बाबतीमध्ये सांगेल की हा ड्रग्सचा रॅकेट हे जे आहे की एवढं छोटं प्रकरण नाही आहे. आज अनेकांच्या जीवाला भीती देखील आहे. ही काही छोटी गोष्ट आम्ही काही हाताळत नाही आहे. आणि मी जेव्हा सभागृहामध्ये मांडलं तेव्हा आम्ही तिन्ही ही गोष्ट खरी राहुलभाऊ म्हणतात. आम्ही चर्चा केली तेव्हा राहुलभाऊ देखील सभागृहामध्ये होते. एक सिनियर सदस्य म्हणून मी ह्या विषयामध्ये मी बाजू मांडली. त्याच्यामुळे आम्ही तिघही आमदार ह्या विषयामध्ये एकत्रित आहोत आणि तिघांनी आमचं या विषयाच्या बाबतीमध्ये एकमत आहे. नाशिकमध्ये तुम्ही एक बघितलं असेल की आज बाकी इतर सर्व धंदे बंद आहेत. आज तुम्ही बघितलं असेल की नाशिकच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये बघितलं असेल हे ड्रग चालू होतं. त्याच्यावरती आम्ही पोलीस प्रशासनाला दारेवर धरण्याचं काम आपण बघितलं असेल. जिल्हा संयोजन समितीच्या बैठकीमध्ये आम्ही केलेलं आहे. चिरफाड केली आम्ही पूर्ण. त्यामुळे आम्ही कोणाला पाठीशी घालणार नाही. आमची किताब ही खुली आहे आणि खिल्या किताबाप्रमाणे सर्वजण बोलतो आहोत. काय हो बोल ना तू, शेवटी तू ऐकलं नाही बरं का, सॉरी. 1 मिनिट, काय बोलला? या विषयाच्या बाबतीमध्ये सातत्याने मी पोलिसांशी बोलतीये. आपण बघितलं असेल की DCP क्राईम असतील ह्यांना देखील मी ते आपण जेव्हा एखादा गुन्हा घडतो, खून घडतं की तेव्हा आपण अल्कोहोलची टेस्ट करतो. तर आपल्या माहितीसाठी सांगते मी की माध्यमांची जरी मी बोललेली नसेल तर त्या दिवशी मी DCP क्राईमच्या समोर सांगितलं की मी त्यांना फोन करून सांगितलं मी मंत्री जरी नसेल तरी तुम्हाला आदेश देते की इथून पुढे घडणाऱ्या खुनाच्या मागचा जो आरोपी आहे त्याचं देखील तुम्ही नार्कोटिक टेस्ट करा. एका मुलाचा नाशिक शहरामध्ये खून झालेला आहे. त्याच्यातलं ड्रग कनेक्शन जे आहे त्याच्याही बाबतीमध्ये मी पोलिसांना माहिती दिली आहे. एक लक्षात ठेवा, आम्ही महिला लोकप्रतिनिधी आणि आमदार म्हणून काम करत असताना फील्डवरती काम करतो. त्यामुळे फील्डवरती काम करत असताना अनेक गोष्टी आमच्या कानावरती येतात. आमच्या कानावरती येत असताना आम्ही कानातून मनात ठेवत नाही, तर आम्ही डायरेक्टली त्या प्रशासनाला सांगतो आणि त्याच्यावरती काम करतो. आणि आपण जरी आणि एक मिनिट अजून मुद्दा तुम्ही सांगितला असेल भूषण की तो अपहरणाचा जो विषय झाला तर त्या अपहरणाच्या विषयाच्या बाबतीमध्ये राज्याच्या गृहमंत्र्यांनी तो अतिशय गांभीर्याने विषय घेतलेला होता. राज्याच्या गृह खात्याने तो विषय अपहरणाचा जर गांभीर्याने घेतला नसता, तुमचं म्हणणं ठीक आहे की आनंद भाऊ त्या ठिकाणी गेले, त्यांना आणलं सोडवलं,
पण ते सगळं जर सोडवलं नसतं त्या पद्धतीने तर त्यांच्या जीवाला धोका होता, त्यांच्या कुटुंबांची चर्चा झालेली होती आणि त्यामुळे त्याच्या कुटुंबाला धोका होऊ नये त्या दृष्टिकोनातून आपण त्या विषयावरती काम केलं. परंतु त्या गुन्हेगारांना पकडून आणण्याचं काम राजस्थानच्या बॉर्डरवरून महाराष्ट्राच्या पोलिसने, नाशिकच्या पोलिसांनी करून दाखवलेलं आहे. त्यामुळे त्याला सोडलं नाही. नाही, अगदी बरोबर आहे. त्याला जर सोडलं नसतं, ऐका नाही 2 मिनिटं. तुम्ही जसे रात्रभर तिथं होता तशी मी देखील रात्रभर होते आणि त्या ठिकाणी जर पारखांना सोडलं नसतं तर त्यांच्या जीवाला धोका होता. आणि त्यावेळेला आपण बरं का, त्याही वेळेला आम्ही तिन्ही आमदारांनी देवेंद्रजींची भेट घेतलेली होती. फोन पण की अपहरणाच्या केसमध्ये लवकरात लवकर तपास करण्यात यावा आणि त्याकरता तिघांनी आम्ही मिळून पत्र दिलेलं आहे, भेट पण घेतलेली. त्यानंतर ह्या तपासाचं चक्र सुरू झालं. जसं यांनी सांगितलं, गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारी, ड्रग्सचे प्रकरण पुढे आले, मर्डर होत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही सातत्याने आवाज उठवणार असं म्हणताय. गृहमंत्री ज्यांनी नाशिक दत्तक घेतलं होतं त्यांना असं काय वाटतं की नाशिकमध्ये पोलीस विभागाची बैठक घ्यावी या सगळ्या प्रकरणावर? नाही, नाशिक एका मंत्र्यांनी बैठक नाशिकमध्ये येऊन घेतली म्हणजेच बैठक असते का? गृहमंत्री 4 दिवसापूर्वी देखील महाराष्ट्राच्या माध्यमांशी बोलताना ते म्हटले की मी VC-द्वारे राज्याच्या सर्व गृह विभागाला आदेशित केलेलं आहे, सूचित केलेलं आहे की ड्रग्समधले, रॅकेट्समधले जर कोणी सापडतील तर त्यांना तिथून धरा, पकडा आणि त्यांच्यावरती कारवाई करा. त्यामुळे गृह खातं जे आता काम करतंय ते गृहमंत्र्यांच्या आदेशानुसारच करतंय. पोलिसांना डेटा दिलेला होता 6 महिन्यापूर्वी. आज कारवाई झाली नाही तर नाही, पोलिसांच्या समाधानी आहात का? काय सध्या जे शहरामध्ये ड्रग्स, क्राईम वगैरे जे वाढले आहेत ते धंदे चालू आहे, या सर्व पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्त दलाबद्दल आपण समाधानी आहात का? आम्ही राज्याच्या गृह विभागाशी ह्या विषयाच्या बाबतीमध्ये तिन्ही आमदारांनी एकत्रित येऊन चर्चा केलेली आहे गृहमंत्र्यांच्या शी आणि ते आपल्याला लवकरच दिसेल. विकासाचा ध्यास म्हणजे